नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा क्रीडा यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। आजपासून आपण तुमच्यासाठी एक नवीन कोर्स चालू करतो आहे, ज्यामध्ये आपण तुमचं संपूर्ण मराठी शब्दार्थ कव्हर करून घेणार आहे। आणि आज त्यातला आपला पहिला चॅप्टर असणार आहे विरुद्धार्थी शब्द। आणि मित्रांनो, यामध्ये आपण अ पासून न पर्यंतचे सगळे शब्द कव्हर करणार आहे। म्हणजे जर विरुद्धार्थी शब्द घेतले तर अ पासून न पर्यंतचे सगळे शब्द आपण त्यात कव्हर करणार। समानार्थी शब्द घेतले तर सेम प्रोसेसनं आजचा चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कळणार आहे आपण कसं जाणार आहे। आणि मित्रांनो, जर बघितलं तर तुम्ही नंतर MPSCची परीक्षा द्या, सरळ सेवेची परीक्षा द्या, कोणतीही परीक्षा द्या, तुम्हाला याबाहेर काही करायची गरज पण नाही। कारण की यामध्ये ऑलरेडी आपण सगळे PYQ वगैरे ॲड करून संपूर्ण कोर्स हा मॉडिफाय केला आहे। आणि हा तुमच्यासाठी एकदम फ्री असणार आहे। हा तुम्ही तर करा, पण तुमच्या मित्रांपर्यंत देखील तुम्हाला हा कोर्स शेअर करायचा आहे। आणि याचा फायदा 100% तुम्हाला होत आहे। कारण की तुम्ही काय करत चला, आता डेली एक म्हणजे लेक्चर अपलोड होत जाणार आहे। आज विरुद्धार्थी शब्द होईल, उद्या समानार्थी शब्द होईल। ज्याचे समजा खूप जास्त शब्द असले त्याचे 1, 2, 3 लेक्चर होतील। तर मग तुम्ही हा कंटिन्यू बघत चला, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्त लोड येणार नाही। आणि हा डे वाईज बघत चला तुम्ही, जेणेकरून तुम्हाला लोड पण येणार नाही आणि मार्क पण मिळतील। चला तर मग आता लेक्चरला सुरुवात करूया। चला बघा आता अ पासूनचे विरुद्धार्थी शब्द कोणते बघा। अनाथचा सनाथ, अनुकूलचा प्रतिकूल, अब्रूचा बेअब्रू, अग्रज अनुज। बघा हा विरुद्धार्थी शब्द बऱ्याच वेळेस विचारून झालेला आहे। कोणता? अग्रजचा विरुद्धार्थी शब्द अनुज। बघा अवजड हलके, अवघड सुलभ यानी की सोपे। अवघडचा विरुद्धार्थी काय? सुलभ किंवा सोपे। अल्लड पोक्त हा देखील विचारून झालेला आहे। अर्थपूर्ण निरर्थक, अनुरूप विजोड, अध्ययन अध्यापन। बघा अध्ययनचा विरुद्धार्थी शब्द काय? तर अध्यापन आहे। बघा अमृत विष, अनुज अग्रज हा रिपीट झाला आहे। बघा अतिवृष्टी अनावृष्टी हा देखील लक्षात ठेवा। अतिवृष्टीचा विरुद्धार्थी शब्द काय? तर अनावृष्टी। बघा अधोगती प्रगती, अपेक्षित अनपेक्षित, अमावस्या पौर्णिमा, अर्वाचीन प्राचीन, अभिमान दुराभिमान हा देखील लक्षात ठेवा। असाध्य साध्य, अव्यक्त व्यक्त, अलीकडेचा विरुद्धार्थ पलीकडे, अबोलचा वाचाळ होते, अनुभवी अनअनुभवी, अवधान अनावधान, अविभक्त विभक्त, अजस्त्र चिमुकले, अवर्णीय वर्णीय, अपवित्रचा पवित्र होतं। बघा असंगत असंग संग होतो, अजान सुजान, अव्हेर स्वीकार, अकल्पित कल्पित, अदृश्य दृश्य, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष, अयाचित याचित, अकर्मक सकर्मक, अथांग थांग। बघा हे झाले अचे विरुद्धार्थी शब्द। बघा अशा पद्धतीने आपल्याला जायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर विरुद्धार्थी शब्दामध्ये जर बघितलं आपण तर शक्यतो विरुद्धार्थी शब्द जे काही असतात ते म्हणजे काहीतरी समजा आपण त्याला म्हणतो प्रत्यय वगैरे लावून, जसं की आपण म्हणतो अ पासून जसा तयार होतात, काही शब्दांना अ लावून, जसं की विभक्तचं बघितलं आपण तर काय अविभक्त येते। बघा सेम असं काहींना नी लावून येते। बघा काहींना नी लावून विरुद्ध शब्द तयार होतात। जसं की सजीवचा आपण बघतो, समजा सजीव तर त्याचं काय होत असते तर निर्जीव होते। म्हणजे आपल्याला हे शब्द लक्षात ठेवायचे, जिथं समजा आपल्याला वाचण्यात आलं नाही तर कसे शब्द ओळखायचे। काहीला अ लावून येते, काहीला नी लावून येते, तसेच काहीला उ हा उपसर्ग लावून देखील विरुद्ध शब्द तयार होतात। उ जसं की आपण समजा बघितलं तर चढचं विरुद्धार्थी काय होते तर उतार होते। त्यामुळे ह्या शब्द देखील लक्षात ठेवायचे आपल्याला। म्हणजे कोणते प्रत्यय लावून तर आपण ज्याला काय म्हणतो उपसर्ग लावून, तर अ नी उ हे उपसर्ग लावून देखील विरुद्धार्थी शब्द तयार होतात। अशा पद्धतीने देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आपपासून बघा आता आपला त्याचा विरुद्धार्थी काय तर परका। चला जाऊया समोरच्याकडे। बघा आता आकुंचनचा विरुद्धार्थी शब्द होतो प्रसरण, आघाडीचा विरुद्धार्थी शब्द पिछाडी, आदर अनादर, आदी अंत, आसक्ती विरक्ती किंवा अनासक्ती हा लक्षात ठेवा। बघा आगंतुक आमंत्रित, आवक जावक, आशा निराशा, आस्तिक नास्तिक। बघा मी सांगितलं होतं काही नावून पण आस्तिक नास्तिक, आकाश पाताळ, आरोहण अवरोहण, आवडता ना आवडता, आपुलकी दुरावा, आळशी तो उद्योगिती। बघा आळशीचा उद्योगी हा विरुद्धार्थी शब्द तयार होतो। आळस उत्साह, आगमन निर्गमन, आस्था अनास्था, आशीर्वादचा विरुद्धार्थी शाप, आतचा बाहेर,
आयात निर्यात, आरोग्य अनारोग्य, आवृत्त अनावृत्त, हा देखील लक्षात ठेवा बघा, हा महत्त्वाचा आहे, खूप वेळेस विचारून झालेला आहे. आवृत्त अनावृत्त, आजी माझी, आवश्यक अनावश्यक, आघाडी पिछाडी, आरंभ शेवट, ओवळा सोहळा आणि ओली कोरडी सुकी देखील लक्षात ठेवा. औरस अनावरस. आता बघा ईपासून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द बघू आता. इकडे तिकडे, इष्ट अनिष्ट, इहलोक परलोक, इमानी बेईमानी, इलाज, तर याचा विरुद्धार्थी शब्द होतो नाइलाज. बघा आता बघा समोरचे ऊपासून. उगवतीचा काय तर मावळती, उघड गुप्त किंवा लपलेला, उगवणे मावळणे, उधळ्या कंजूस, उच्चचा विरुद्धार्थी शब्द नीच, उजवा डावा, उपयोगी निरुपयोगी, उपद्रवी निरुपद्रवी, उपाय निरुपाय किंवा अपाय, म्हणजे दोन्हीपैकी काही देखील देऊ शकतात. उपायाचा विरुद्धार्थी शब्द काय निरुपाय किंवा अपाय. उत्तीर्ण अनुत्तीर्ण, उपस्थित अनुपस्थित, उचित अनुचित, उंचचा ठेंगू किंवा सखल, लक्षात ठेवा बघा. आपण म्हणत नाही का उंच भाग आणि सखल भाग, त्यामुळे लक्षात ठेवा उंच म्हणजे असा भाग असतो आणि सखल म्हणजे असा समांतर भाग, त्याला उंच आणि सखल म्हणतो. उन्नती अवनती, उपकार अपकार, हा देखील लक्षात ठेवा विचारून झाला आहे. उष्ण शीतल थंड, उत्कर्ष अपकर्ष, उदय अस्त. आता बघा आता सध्या टेटच्या परीक्षा चालू आहेत बघा, त्यांच्या म्हणजे चालू होणार आहेत परीक्षा, फॉर्म भरले असतील त्यांनासुद्धा जर तुमचे कोणी मित्र असतील त्यांना देखील हे सेंड करा, कारण की यापेक्षा बाहेर त्यांना करायची काही गरज पडणार नाही बघा. आता उद्योगी आळशी, उत्साह निरुत्साह, उद्धट नम्र, उताना पालथा, उग्र, उग्रचा विरुद्धार्थी सौम्य होतो. उदार, उदारचा कंजूस किंवा अनुदार, हा लक्षात ठेवा अनुदार. उत्कृष्ट निकृष्ट, आपण म्हणतो उत्कृष्ट दर्जा निकृष्ट दर्जा, ते लक्षात ठेवा. उत्कृष्टचा विरुद्धार्थी शब्द तर निकृष्ट. आता एपासून तयार झालेले बघा आता. एकत्र वेगवेगळे किंवा सुटे, एक अनेक, एकमतचा दुमत, एकवचन अनेकवचन, ऐच्छिक अनैच्छिक, ऐलतीर पैलतीर, कनिष्ठ वरिष्ठ, कळस पायरी किंवा पाया, कर्कश मंजूळ, कच्चा पक्का, कडूचं होते गोड. कर्णमधुरचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्णकटू, हा देखील लक्षात ठेवा, खूप वेळेस विचारून ठेवलेला आहे, IMP आहे हा. कर्णमधुरचा विरुद्धार्थी शब्द कर्णकटू. कठोरचा मृदू, कृपणचा उदार, हा देखील लक्षात ठेवा. कृतज्ञ कृतज्ञ, हा देखील खूप वेळेस तलाठी भरतीला 7 ते 8 वेळेस एका शिफ्टच्या नंतर म्हणजे लगातार एकाच दिवशी 2 शिफ्टमध्ये विचारून झालेला क्वेश्चन आहे हा. कृपा अकृपा, कृष्ण, कृष्णाचा विरुद्धार्थी शब्द धवल होते. कृशचा स्थूल, कृत्रिम नैसर्गिक, कृपा अकृपा, काळा पांढरा किंवा गोरा, कायदेशीर बेकायदेशीर, काटकसर उधळपट्टी, काळोख प्रकाश, किमान कमाल, कीर्ती अपकीर्ती, कुलटा गर्ती किंवा कुलस्त्री, हा लक्षात ठेवा. कुलटाचा विरुद्धार्थी शब्द हे 2 खूप महत्त्वाचे. कुलटाचा काय गर्ती किंवा कुलस्त्री, हे लक्षातच ठेवावं लागणार आहे. कोवळे जून किंवा निब्बर, म्हणजे त्याला आपण जुनं देखील म्हणतो बघा. कोवळ्याचं काय जुनं किंवा निब्बर आपण म्हणतो. कोमल कठोर, कौतुकचा विरुद्धार्थी शब्द आहे निंदा. चला नेक्स्ट बघू आता. खपासून तयार झालेले विरुद्धार्थी शब्द. खरे खोटे, सोपे सोपे आहेत खचे. खरेदी विक्री, खालीवर, खात्री संशय, खिन्न प्रसन्न, हा लक्षात ठेवा. खिन्न प्रसन्न हा IMP आहे. खिन्नचा विरुद्धार्थी शब्द काय होतो प्रसन्न. खोल उथळ, खंडन मंडन, हा देखील विचारून झालेला आहे. आता ग पासून बघा. गच्च सैल किंवा विरळ. गच्च म्हणजे आपण भरत नाही का गच्च भरलेला, त्याच्या विरुद्धार्थी काय होतं सैल किंवा विरळ. आता बघा गतकाळ म्हणजे काय विरुद्धार्थीचा भविष्यकाळ. गरीब श्रीमंत. आता गबाळा आणि नीटनेटका. गबाळा आपण म्हणतो ना एखादा गबाळ्याने राहतोस, तर त्या विरुद्ध काय होतो तर नीटनेटका. आता घ पासून बघा. घट्टचा काय होतो सैल किंवा पातळ. घनदाट, विरळ, घाऊक आणि किरकोळ. घाऊकचा विरुद्ध शब्द किरकोळ होतो. गरमचा थंड, ग्राह्य अग्राह्य, त्याज्य. ग्राह्यचा विरुद्धार्थी शब्द त्याज्य लक्षात ठेवा. ग्राह्य अग्राह्य तर लक्षात येईल, पण त्याज्य लक्षात ठेवा.
ग्रामीणचं शहरी नागरी, गुणचं अवगुण तसेच दोष हे विरुद्धार्थी शब्द आहे. गुरुचा शिष्य, गुळगुळीत खडबडीत, गोरा काळा, गंभीरचं अवखळ. गंभीरचा विरुद्ध शब्द लक्षात ठेवा अवखळ. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर ही PDF पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तुम्ही ते जॉईन करायचं टेलिग्राम चॅनल, ते तुम्हाला ही PDF भेटून जाईल. म्हणजे नेक्स्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला परत व्हिडिओ बघायची गरज पडणार नाही, तुम्ही तिथून वाचून देखील घेऊ शकता, कारण की विरुद्धार्थी शब्द एवढे अवघड जात नाहीत त्यामुळे. चला आता नेक्स्ट बघू. च पासून चढ म्हणजे चढ उतार, चढण उतरण, चव बेचव, चपळचा विरुद्धार्थी मंद, चढाई माघार किंवा बचाव. हे बघा चढाईचं लक्षात ठेवा विरुद्धार्थी शब्द बचाव देखील होतो. चांगले वाईट, चिरकाळ अल्पकाळ, चिमुकला प्रचंड, चूकचा विरुद्धार्थी शब्द बरोबर, चोर साव, चंचलचा स्थिर. आता ट पासून लक्षात ठेवा. टणक मऊ किंवा मृदू, टंचाई विपुलता किंवा रेलचेल, हा रेलचेल लक्षात ठेवा. टंचाईचा विरुद्धार्थी शब्द रेलचेल हा लक्षात ठेवा. ढ पासून आता बघा ढब्बू किरकोळ किंवा बारीक. त पासून बघा आता तरुण म्हातारा, ताजा शिळा, तारक मारक, तरपा. एक मिनटं बघा इथं तिरपा, हे तिरपा आणि सरळ, तीक्ष्ण बोथट, तीव्र सौम्य, तुटवडा विपुलता, तेजी मंदी, तेजस्वीचा निस्तेज हा विरुद्धार्थी शब्द होतो. आता बघा झपाझप आणि सावकाश, झपासून तयार झालेला विरुद्धार्थी शब्द आहे. यामध्ये फक्त आपण इम्पॉर्टंट घेतले जे की परीक्षेला विचारले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात. बघा आता जबाबदार बेजबाबदार, जयचा विरुद्धार्थी पराजय किंवा पराभव, जन्माचा विरुद्धार्थी शब्द होतो मृत्यू, जलदचा विरुद्धार्थी शब्द आहे सावकाश किंवा हळू, जहालचा मवाळ, जमा खर्च, जाणता अजाणता, जागृत निद्रिस्त. आपण ज्वालामुखीसाठी शब्द वापरतो बघा, ज्वालामुखी किंवा निद्रिस्त. बघा जीत जेता किंवा विजेता, जीतचा विरुद्धार्थी शब्द जेता किंवा विजेता. बघा समोर बघा आता थ पासूनचे थोरला धाकटा हा देखील विचारून झालेला आहे. थोर लहान किंवा सान, आपण ज्याला म्हणतो लहान सान भाऊ असणे, म्हणजे थोरचा लक्षात ठेवा. थोर म्हणजे मोठा आणि त्याच्या विरुद्धार्थी काय लहान किंवा सान. दृश्यचं बघा अदृश्य, दाट विरळ, दिवस रात्र, दीर्घ ह्रस्व, दुरुस्त नादुरुस्त, दृष्ट सुष्ट हा लक्षात ठेवा, हा खूप इम्पॉर्टंट आहे विरुद्धार्थी शब्द. दुष्काळ सुकाळ, दुर्जनचा सज्जन, दुर्भिक्ष सुबत्ता, दूर जवळ, देव दानव, देशभक्त देशद्रोही, दोष आणि गुण. आता ध पासून जे लक्षात ठेवा धनाढ्य दरिद्री, बघा धनाढ्य म्हणजे श्रीमंत असणे, दरिद्री म्हणजे गरीब, धिक्कार स्वीकार, धनी चाकर हा देखील लक्षात ठेवा. धनीचा विरुद्धार्थी शब्द काय चाकर. धूर्त भोळा, धनवान निर्धन, धर्म अधर्म, धीट आणि भित्रा हे एक विरुद्धार्थी शब्द आहे. धीटचा काय विरुद्धार्थी तर भित्रा. आता न पासून जे लक्षात ठेवा बघा नक्कल अस्सल, नम्रता उद्धटपणा, नरचा नारी किंवा मादी हे दोन विरुद्धार्थी शब्द आहे. नकारचा होकार स्वीकार हे दोन विरुद्धार्थी शब्द आहे. न्याय अन्याय, न्यूनता विपुलता अहंता, न्यूनतेचे दोन विरुद्धार्थी शब्द विपुलता आणि अहंता. बघा नाशवंत अविनाशी किंवा टिकाऊ, नापास पास, निर्मळचा मलका, निर्भयचा विरुद्धार्थी शब्द आहे भित्रा, निष्कामचा सकाम, निरोगीचा रोगी किंवा रोगट, नियंत्रितचा अनियंत्रित हे विरुद्धार्थी शब्द आहे. बघा नियंत्रितचा काय होतो तर अनियंत्रित आहे. निर्भत्सना बघा त्याचा विरुद्धार्थी शब्द काय स्तुती, निशस्त्र सशस्त्र, निश्चय अनिश्चित, नियमानुसार नियमाबाह्य, नीती अनिती, नैसर्गिकचा विरुद्धार्थी शब्द होतो कृत्रिम. पसंत बघा नापसंत, पाप पुण्य, पापीचा पुण्यवान लक्षात ठेवा. पापचं पुण्यवान दिलं तर लक्षात ठेवायचं पापचं पुण्य आणि पापीचं पुण्यवान. पारदर्शक अपारदर्शक, पुढे मागे, पुरोगामी प्रतिगामी किंवा कर्मठ. पुरोगामीचा विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवा कर्मठ. पुढारी अनुयायी, पुण्य पाप इथं बघा सेम पुण्य पाप रिपीट झाला आहे. पूर्णांक अपूर्णांक, पौरात्य पाश्चिमात्य, प्रखर सौम्य हा देखील लक्षात ठेवा. प्रतिष्ठा अप्रतिष्ठा, प्रकट अप्रकट, प्रमाण अप्रमाण, प्रश्न उत्तर, प्रसरण अकुंचन,
प्रसिद्ध अप्रसिद्ध, प्रामाणिक अप्रामाणिक, प्राचीनचा काय होते तर अर्वाचीन होतं बघा, हा देखील रिपीट झाला आहे. प्रिय अप्रिय, फरक साम्य, फरकचा विरुद्धार्थी शब्द साम्य होतो. फायद्याचं नुकसान, फिकट गडद, फुलणे कोमजणे. आता बचा बघा, बलवान, बलवानचा विरुद्धार्थी शब्द आहे दुर्लभ किंवा दुर्बल, लक्षात ठेवा. दुर्बळ किंवा दुर्बल लक्षात ठेवा, दोन ल आणि ळ दोन्ही पण लक्षात ठेवा. बरोबरचा विरुद्धार्थी शब्द होतो चूक. आता नेक्स्ट बघू, बिकटचा सुलभ, बुद्धिमान मठ्ठ किंवा मंदबुद्धी. बुद्धिमानचा विरुद्धार्थी शब्द काय मठ्ठ किंवा मंदबुद्धी. बेरीजचा विरुद्धार्थी शब्द वजाबाकी. काही सोपे असतात बघा जे आपल्याला इझिली जमतात, पण काही लक्षातच ठेवावं लागतं आपल्याला. भरभराटचा विरुद्धार्थी शब्द काय होतो तर रास. भरतीचा अहोटी, भक्कमचा कुमकुवत, भव्यचा चिमुकले, भाग्यवानचं भाग्यहीन, भंगलेला अभंग, भंगलेलाचा विरुद्धार्थी शब्द आहे अभंग. मर्दचा विरुद्धार्थी शब्द नामर्द. मलूलचा टवटवीत, मनोरंजक कंटाळवाणे. मर्त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे अमर्त्य. मानचा अपमान, मावळताचा विरुद्धार्थी शब्द आहे उगवता. मालकचा विरुद्धार्थी शब्द आहे नोकर. माझीचा विरुद्धार्थी शब्द आहे आजी. मित्राचा विरुद्धार्थी शब्द आहे शत्रू. आणि मंजूळचा विरुद्धार्थी शब्द आहे कर्कश. आपण आवाजासाठी शब्द वापरतो बघा, मंजूळ आणि कर्कश. यशचा विरुद्धार्थी शब्द आहे अपयश. येथे विरुद्धार्थी शब्द तेथे. येणे विरुद्धार्थी शब्द काय तर जाणे. बघा आता नेक्स्ट पाहू आपण आता र पासूनचे. रखरखीचा विरुद्धार्थी शब्द आहे सौम्य. रसिकचा विरुद्धार्थी शब्द आहे अरसिक. राकटचा विरुद्धार्थी शब्द आहे नाजूक. रागचा विरुद्धार्थी शब्द आहे लोभ. राजमार्गाचा विरुद्धार्थी शब्द आहे आडमार्ग. रावचा विरुद्धार्थी शब्द आहे रंक. रिकामाचा विरुद्धार्थी शब्द आहे भरलेला. रुचकरचा बेचव. रुकार होकारचा विरुद्धार्थी शब्द आहे नाकार. लक्षात ठेवा, रुकारचा विरुद्धार्थी शब्द नाकार, होकारचा देखील नाकार, हे लक्षात ठेवायचं आहे. रुंदचा विरुद्धार्थी शब्द अरुंद. रेलचेल टंचाई. रस्वचा दीर्घ, लक्ष दुर्लक्ष, लघु गुरु, हे लक्षात ठेवा. बघा या मात्रावरून लक्षात ठेवायचं आपल्याला हे काय येतं. लघुचा गुरु नाही तर गुरुचा शिष्य देखील विरुद्धार्थी शब्द आहे, त्यावरून ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. लठ्ठचा कृश, हा लक्षात ठेवा, हा देखील खूप इम्पॉर्टंट आहे. TCSने खूप वेळेस विचारून झालेला क्वेश्चन आहे हा. लठ्ठाचा विरुद्धार्थी शब्द काय तर कृश. लोभीचा निर्लोभी. लौकिकचा दुर्लौकिक. लांबचा आखूड किंवा जवळ, हा विरुद्धार्थी शब्द आहे. बघा वचा बघा आता, वरिष्ठचा विरुद्धार्थी शब्द आहे कनिष्ठ. विवेकचा अविवेक. आता बघा विधायकचा विघातक किंवा विध्वंसक, हा विरुद्धार्थी शब्द आहे. विभक्तचा एकत्र. विश्लेषणचा संश्लेषण, हा विरुद्धार्थी शब्द आहे. वियोगचा संयोग किंवा मिलन, हा विरुद्धार्थी शब्द आहे. विनाशी अविनाशी. विकास रास. विश्वास अविश्वास. विवादपूर्ण निर्विवाद. विसंवाद सुसंवाद. विवेकी अतिरेकी किंवा अविवेकी, हा देखील लक्षात ठेवा. विघटनचा विरुद्धार्थी शब्द आहे संघटन. विरोधाचे शब्द आता बघा, विरोधचे विरोधार्थी शब्द कोणते कोणते बघा. संमती, मान्यता, सहमती, हे कशाचे तर विरोधचे आहेत. आता वैयक्तिकचा विरोधार्थी शब्द कोणते, सामुदायिक, सामूहिक आणि सार्वजनिक, हे काय असे. वैयक्तिक म्हणजे एका व्यक्तीचे स्वतःचे, आणि सामुदायिक म्हणजे खूप जणां मिळून, म्हणजे सार्वजनिक सामुदायिक, हे लक्षात ठेवायचे आपल्याला. वैंद्याचा विरुद्धार्थी शब्द आहे निंद्य. वंद्याचा निंद्य. शहाणाचा विरुद्धार्थी शब्द मूर्ख. शापचा वर किंवा आशीर्वाद, हा वर लक्षात ठेवा. शापचा वर किंवा आशीर्वाद. शीतलचा तप्त उष्ण गरम, हे शीतलचे विरुद्धार्थी शब्द आहे. तप्त देऊ शकतात आपल्याला, उष्ण देखील देऊ शकतात किंवा गरम देऊ शकतात, किंवा आपल्याला असं देऊ शकतात की कोणता विरुद्धार्थी शब्द नाही आणि 4 ऑप्शन देऊ शकतात आणि एखादा शीतलचा समानार्थी शब्द देऊ शकतात. शीघ्र मंद. आता बघा शुभ शकुन म्हणजे त्यालाच विरुद्धार्थी शब्द काय तर अपशकुन. बघा शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष. शुद्ध पक्ष, वैद्य पक्ष. आता बघा बऱ्याच वेळेस काय झालं माहिती आहे का, शुक्ल पक्षाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ओळखा, तिथं आपल्याला वैद्य पक्ष खूप वेळेस दिलेले आहे, पण ते मग शुद्ध पक्षाचा विरुद्धार्थी शब्द आहे वैद्य पक्ष, ते लक्षात ठेवा. शूरचा विरुद्धार्थी शब्द भित्रा. बघा शंकाकुलचा विरुद्धार्थी शब्द निशंकक. निशंक, शंकाचा निशंक लक्षात ठेवायचा आहे. आता स पासून तयार झालेले बघा लक्षात ठेवा. स पासून जे कोणते कोणते येतं,
सम विषम, सन्मार्ग कुमार्ग, सरळचा वक्र, शक्ती खुशी, सौधा वियुधा, सह्य असह्य, सद्य निर्दय, सजातीय विजातीय, सनातनी सुधारणा, समता विषमता, सतेज निस्तेज, सकर्मक अकर्मक, सगुण निगुण निर्गुण, लक्षात ठेवायचं सगुणचं काय निर्गुण, सचेतन अचेतन, सदाचार दुराचार, सजीव निर्जीव. बघा हे अपासून आलेले, हे नीपासून आलेले, हे देखील शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. म्हणजे असे उपसर्ग लावून शब्द तयार होतात, जसं की नी उ, हे लक्षात ठेवायचे बघा. सद्गती दुर्गती, सार्थ निरर्थक, साम्य भेद, सावधान किंवा सावध बेसावध, साधार निराधार, साक्षर निरक्षर, स्तुती निंदा, सुबोध दुर्बोध, सुशिक्षित अशिक्षित, सुलभ दुर्लभ, सुविख्यात कुविख्यात, सुगंध दुर्गंध, हे काय सगळे तर विरुद्धार्थी शब्द आहे बघा. सपासूनचे खूप जास्त आहेत बघा. सुरूप कुरूप, सूर असुर, सुबक बेढव, सुकाळ दुष्काळ, सुचिन्ह बघा दुश्चिन्ह, सुंदर कुरूप किंवा असुंदर म्हणतो त्याला आपण, लावलं तरी म्हणजे उपसर्ग लावला तरी विरुद्धार्थी शब्द तयार होते बघा. सुपीकचा नापीक, सुरस नीरस, सुलक्षणी कुलक्षणी, सुसंगत विसंगत, सुज्ञ अज्ञ, सुकर दुष्कर, सुगम दुर्गम, सुरेल बेसूर, सुविचार कुविचार, स्थूल सूक्ष्म. लक्षात ठेवा बघा, स्थूल अर्थशास्त्रामध्ये या संकल्पना वापरल्यात बघा. मॅक्रो आणि मायक्रो त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे स्थूल आणि हे सूक्ष्म लक्षात ठेवा. सूर्योदय सूर्यास्त, सोय गैरसोय, संकुचित व्यापक, संदिग्ध निसंदिग्ध, लक्षात ठेवा. संक्षिप्त विस्तृत, स्वकीय परकीय, स्वार्थ परमार्थ, हा लक्षात ठेवा. स्वार्थाचा विरुद्ध शब्द काय तर परमार्थ येते. स्वर्गचा विरुद्ध शब्द नरक, स्वातंत्र्याचा विरुद्ध शब्द पारतंत्र्य, स्मृती विस्मृती, स्वकीय परकीय हा रिपीट झाला आहे. स्वतंत्र परतंत्र हा देखील रिपीट झाला आहे. स्वस्त महाग, स्वदेशी विदेशी, हे काय विरुद्धार्थी शब्द. आता बघा स्वपासून जे स्वस्तही महागाई, स्वस्त अस्वस्थ. हचे बघा आता हर्ष खेद, हार जीत, हानी लाभ, हितकारक अहितकारक, होकार नाकार, शम्य अशम्य, लक्षात ठेवा. क्षणिक आणि चिरकाळ. आता ज्ञेपासून जे बघा ज्ञात अज्ञात, ज्ञान अज्ञान, ज्ञानी अज्ञानी. आता स्रपासून जे बघा काय आहे तर श्रमजीवी बुद्धिजीवी, श्रीमंत गरीब, स्त्रुत अस्तृत, श्रेष्ठ कनिष्ठ, श्वास उच्छ्वास. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज विरुद्धार्थी शब्द बघितले आहेत बघा. आता ही सिरीज आपण कंटिन्यू ठेवणार आहे. आपण तुमचं संपूर्ण व्होकॅब्युलरी म्हणजे मराठी शब्दार्थ संपूर्ण कव्हर करून घेणार बघा. आज आता विरुद्धार्थी शब्दाचा थोडा व्हिडिओ मोठा झाला आहे, कारण की संपूर्ण विरुद्धार्थी शब्द बऱ्यापैकी जे इम्पॉर्टंट आहे ते यामध्ये आपण संपूर्ण कव्हर केला आहे. आता विरुद्धार्थी शब्द कमी घेण्याचं कारण म्हणजे थोडे शब्द असतात त्यामुळे आपण कमी घेतलं आहे. पण आता समानार्थी शब्द, वाक्यप्रचार, म्हणी, व्होकॅब्युलरीमध्ये जो जो पार्ट आहे आपला संपूर्ण आपण यामध्ये इथे कव्हर करणार आहे. आणि तुम्ही फक्त एकच करायचं आहे, ही जी सिरीज आहे ही तुम्ही तर बघायची आहे, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि जर सध्या कोणी तुमच्या टेटला वगैरे कोणी असतील फॅमिलीमध्ये कोणी, त्यांना देखील ही लिंक शेअर करा, त्यांनासुद्धा याचा खूप फायदा होणार आहे. आणि आपण जर बघितलं आता ग्रुप सी मेन जर दिली असेल त्यांनी MPSCची, जवळपास 22-23+ क्वेश्चन व्होकॅबवर होते. त्यामुळे बघा आता व्होकॅब्युलरीचे म्हणजे आपण जे म्हणतो ॲव्हरेज म्हणजे जे क्वेश्चन आहे विचारण्याचं ते खूप वाढलेलं आहे. त्यामुळे आपला रिझल्ट ठरवणारा पार्ट म्हणू शकतो आपण त्याला. व्होकॅब्युलरी आता झालेला आहे, ते बी मराठीचा सुद्धा. पहिले आपण इंग्लिश व्होकॅब्युलरी जास्त भर देतो, आता त्याच तऱ्हेने आपल्याला मराठी व्होकॅब्युलरी देखील भर द्यायचा आहे. आणि तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली, तुम्ही ती जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनल, तिथे तुम्हाला हे PPT भेटून जातील. विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.